विडी घरकुलमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलताना देवेंद्र कोठे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी दिवंगत नेते महेश कोठे यांची आठवण काढली. त्यांनी त्यांच्या अनेक घटनांना उजाळा दिला. तसंच त्यांनी प्रथमेश कोठेंना पदरात घ्या असं आवाहन केलं. आमदार कोठे यांनी विडी घरकुल येथे केलेले भाषण बघा. महेशांना भाजपच्या विरोधात असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सोबत घेतलं. त्याचं कारण काय तर या व्यासपीठावर आज मी जाहीर सांगतो, 13 डिसेंबरला महेशांनी मला सांगितलं की देवेंद्र, आपल्या परिवाराचा संघर्ष एका आमदारकीसाठी होता, तो तात्यांना मिळाला नाही, तो मला म्हणजे महेशांना मिळाला नाही, पण तो तुझ्या रूपाने आपल्या परिवाराला आहे. तू का मला वेगळा नाही, तूही माझा मुलगा आहे. आपल्या घराला आमदारकीची पाठी लागली आहे, तर मला आता राजकारण करायचं नाहीये. मी समाजकारणात आणि व्यवसायात लक्ष देतो. प्रथमेशला तुला जोडून देतो. प्रथमेशला मी निवडून आणेल, माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आणेल. पण कुटुंबात एकदा आमदारकी आल्यानंतर आपला कुटुंब वेगवेगळ्या पक्षात काम करणं योग्य नाही. तर तू फडणवीस साहेबांना बोल, प्रथमेश सह माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन चल, मी पण तुझ्या सोबत येईल आणि मग आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेत आणू. हे महेश अण्णांचं माझ्याशी बोललेलं शेवटचं शब्द आहे. अण्णांनी माझ्याकडे व्यक्त केलेली शेवटची इच्छा आहे. वास्तविक पाहता अण्णा प्रयागराजला जाताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात होते. अण्णा प्रयागराज मधून 13 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या सोबत संपर्क होते. अनेकांना महेशांना फोनवर बोलले की 17 तारखेला आल्यानंतर मी निर्णय घेऊ, परंतु आपल्यावरती काळाचा आघात आला. अण्णा इथं येण्यापूर्वी अण्णांचं निधन झालं. मरण पुण्याचं होतं, पण वेळ चुकीची होती. या कोठे परिवाराला आमदारकी मिळालेला सुख महेशांना अनुभवाला हवं होतं, परंतु नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. मी विडी घरकुलच्या जनतेला इतकंच विनंती करेन, कोठे परिवारातला एक सदस्य प्रथमेशचा मोठा भाऊ म्हणून एवढंच विनंती करेल. विशेषतः सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना महेशांच्या सहकार्याला विनंती करेल की प्रथमेशला पदरात घ्या. प्रथमेशला अण्णांच्या नंतर एकटं पडू देऊ नका. प्रथमेश सोबत राहण्याची तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. फक्त प्रथमेशच महेश अण्णांचा मुलगा नाही, तर या प्रभाग 10चे 4 उमेदवार असतील, प्रभाग 11चे 4 उमेदवार असतील, हे महेश अण्णांचं परिवार म्हणून आपण मोठ्या मताधिक्याने ह्यांना आशीर्वाद द्यायचंय. ह्यांना तुम्ही किती मताने निवडून आणताल, म्हणजे ती श्रद्धांजली आपण महेश अण्णांना अर्पण केली पाहिजे. वास्तविकता पाहता आज हे व्यासपीठ आहे, बोलू नये. महेशांना गेल्यानंतर प्रथमेश बिनविरोध व्हावा अशी एक सोलापूरची संस्कृती होणं अपेक्षित होतं, परंतु काही द्वेषी लोक जाणीवपूर्वक प्रथमेशच्या समोर उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न केले. परंतु अशा लोकांना आपल्या संस्कृतीतनं धडा शिकवण्याचं सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. मी पुन्हा विठ्ठल कोटांना सुद्धा सांगेल, अजूनही वेळ गेली नाही. मी परिवारातल्या जबाबदारीने सांगेल, गोरे भाऊ आपल्या सोबत आहेत. येणाऱ्या काळात तुमचंही राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी असेल. आपण माझ्या विनंतीला मान ठेवून उद्याच भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावं आणि महेश अण्णांना श्रद्धांजली रूपी आपण आशीर्वाद द्यावं. भाऊ, या विडी घरकुलचं महेश अण्णांवरती इतकं प्रेम आहे. आम्ही पश्चिम भागात राहतो. या परिसरातनं तो आमचा घर जवळपास 8 ते 9 किलोमीटर आहे. ज्यावेळेस अण्णांचं निधन झालं, अण्णांचं पार्थिव विमानाने आणावं लागलं, परंतु याच घरकुलच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अण्णांचं पार्थिव या शाळेमध्ये आलं पाहिजे. अण्णांचं या घरकुलशी जोडली गेलेली नाव, त्या भावनेचं कलर आदर ठेवावं म्हणून अण्णांचं पार्थिव या शाळेमध्ये आणलं गेलं. आणि या परिसरामध्ये येत असताना महेश अण्णांनी मागच्या 25 वर्षात काय कमवलं त्या अण्णांच्या अंत्यदर्शनाला आम्ही बघितलेलं आहे. आणि मी घरकुलवासियांना विनंती करेल की अण्णांचं प्रेम तुम्ही यापुढं प्रथमेश असेल, कोठे परिवारावरती ठेवा. ज्या पद्धतीने महेशांना विकास केले त्याच पद्धतीने आम्ही या भागातल्या सगळ्या जनतेची कामं करू. कोणाही व्यक्तीचं अडचण होणार नाही, कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय होणार नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्री साहेब आपल्या पाठीशी आहेत, गोरे भाऊ आपल्या पाठीशी आहेत. प्रथमेश दादांच्या प्रवेशावेळी ज्या ज्या लोकांची तिकीट आपण मागितली ती सगळी तिकीट सुद्धा आपल्याला पक्षाने दिलेली आहे. हे तिकीट घेत असताना कोणी भारतीय जनता पार्टीतल्या जुन्या सहकार्यांनी सुद्धा वाईट वाटून घेऊ नये की तुमच्यावरती अन्याय झाला. व्यासपीठावरती विजय रामपुरे सुद्धा एक उदाहरण आहे की जो व्यक्ती महेश अण्णांसोबत राहिलाय, अशा रामपुरे काकांना सुद्धा न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रथमेश कोठेंनी केलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीतला
जुना कार्यकर्ता असेल किंवा कोठे परिवाराचा जुना कार्यकर्ता असेल, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता प्रथमेश मध्ये दिसेल. विकासाची जबाबदारी सुद्धा प्रथमेशची असेल. तो भाऊ म्हणून कुठेही कमी पडणार नाही. मी मोठा भाऊ म्हणून त्याच्यासोबत राहील एवढा विश्वास आपल्याला देतो. शहर मध्य विधानसभामध्ये मी कशा पद्धतीने काम करतोय हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. प्रभाग 10 आणि प्रभाग 11 हा शहर उत्तर आणि शहर मध्य विधानसभेमध्ये येतो. परंतु जबाबदारीने सांगेल, जरी उत्तर विधानसभा असेल तर देशमुख मालकांकडून निधी घेणं असेल, पालकमंत्री महोदयांकडून निधी घेणं असेल, मुख्यमंत्री साहेबांकडून निधी घेणं असेल, वाटेल तेवढी निधी या भागाला आणू आणि या भागाचा विकास जसं महेश अण्णांनी केला तीच विकासाची गंगा यापुढे सुद्धा राहील. या मतदारांना विनंती करेल, उद्याच्या 15 तारखेला मतदानाला जाताना 1 मिनिट फक्त महेश अण्णांचं स्मरण करा. महेश अण्णांनी तुमच्यासाठी काय केलंय, महेश अण्णांनी तुम्हाला कसं प्रेम दिलंय, तेवढी भावना डोळ्यासमोर ठेवून महेश अण्णांची अंतिम इच्छा भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची होती, ही भावना लक्षात घेऊन या सगळ्या भाजपच्या लोकांना सोलापूर शहरातल्या सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येणाऱ्या पॅनल म्हणून मतदान करण्याची जबाबदारी तुमची असेल. या राज्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे सरकार आहे, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, पालकमंत्री गोरे भाऊ आहेत. त्यामुळे चुकीच्या माणसाला मतदान केलं तर तुमचं मत वाया जाणार आहे आणि आपला विकास थांबू शकतो. ही चूक आपल्याकडनं होऊ नये एवढी अपेक्षा आपल्याकडनं बाळगून आपण सगळेजण आम्हा कोठे परिवारांना अण्णांच्या नंतरनं पोरकं करणार नाही तर तुमच्या पदरात घेऊन तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून आपण आशीर्वाद रूपी मतदान करून आमच्या पाठीशी राहाल एवढी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना महेश अण्णांची शपथ देतो. कुठलीही व्यक्ती कुठलाही उमेदवार बघायचा नाही, कमळ हाच महेश कोटेंची अंतिम इच्छा एवढी भावना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही प्रभागातल्या 8च्या 8 उमेदवारांना मतदान करायचं आहे. हा जातीचा आहे का हा वेगळ्या जातीचा आहे ही भूमिका न ठेवता देव देश धर्म राष्ट्र ही डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टी सोबत आपण राहून महेश अण्णांना श्रद्धांजली अर्पण करूया ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.